आपण आता या साहित्यापासून अशी सुंदर अशी एक मिठाई बनवत आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्या. 1 वाटी साखर घेतली आहे. 1 वाटी ही फुटाणे घेतली आहे, फुटाण्याची डाळ, डाळवा चिवड्यात टाकते तो, आणि 10-12 काजू घेतले आहे. अर्धा वाटी मिल्क पावडर आणि अर्धा वाटी दूध घेतलं आहे. साखर आणि काजू बारीक करून घेऊया मिक्सर मधून. याच्यामध्ये काजू टाकले साखर मध्ये तर चांगले बारीक होते, म्हणून याचे एकत्रच बारीक करून घ्यायचे. हे असं बारीक करून घेतलं आहे मिक्सर मधून, पावडर करून घेतली आहे साखरची आणि काजूची. आता हे गाळून घ्यायचं छान. आता हे फुटाणे पण बारीक करून घ्यायचे मिक्सर मधून. हे फुटाण्याची डाळ पण आता अशी बारीक करून घेतलेली आहे मिक्सर मधून. आता याला पण गाळून घ्यायची छान. हे सगळं आता गाळून घेतलं आहे साखर वगैरे, आणि हा आता अर्धा वाटी मिल्क पावडर आहे, याच्यात मिक्स करून घ्यायचा. हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून याच्यात हे अर्धा वाटी दूध काढलेलं आहे, हे थोडं थोडं टाकून भिजवून घ्यायचं. याला नाही गॅस पेटवा लागत, नाही गरम करा लागत, नाही ना गॅस पेटवायची झंझट, नाही भाजण्याची झंझट. हे असं थोडं थोडं दूध टाकून मिक्स करून घ्यायचं. असं छान भिजवून घ्यायचं. असं भिजवलं झालं. हे इतकं अर्धा वाटी पूर्ण दूध लागलं, इतकंच उरलं आहे. पूर्ण अर्धा वाटी दूध लागलं आहे याला भिजवायला. असं स्टोव बनवून घेऊन घ्यायचं. असा बटर पेपर काढून घ्यायचा. जास्त आहे म्हणून 2 भाग करून घ्यायचे याचे असे छान, आणि असं लाटून घ्यायचं. काजू कतली सारखे याचे पीसेस पाडून घ्यायचे. चौकोनी पाडले तरी चालते, पण चांगला असा शेप यासाठी काजू कतली सारखे असे पीसेस करून घ्यायचे. असं छान कट करून घ्यायचं. छान पीसेस करून घ्यायचे. काजू कतली सारखे पीसेस पाडायचे. बघून घ्या किती सुंदर दिसत आहे. नाही गॅस पेटवायची झंझट आहे, नाही कोणतं असं गरम कर द्यायची. सगळ्यात इतकी सुंदर मिठाई बनवून तयार होते, असं ओळखू पण शकत नाही की ही फुटाण्यापासून बनली आहे. ती काजू कतली सारखीच दिसत आहे. बघून घ्या किती सुंदर दिसत आहे. काजू कतली सारखीच बनवून तयार झालेली आहे. बघून घ्या किती सुंदर दिसत आहे. असं वाटत आहे का काजू कतलीच आहे. मार्केटला काका मिक्स करते काजू कतली, तर आपल्याला माहित नाही. आपण अशी घरी बनवली तर किती छान वाटते. अशी सजून वर्क वगैरे लावून ओळखायलाच नाही येत का ही फुटाण्यापासून बनलेली मिठाई आहे म्हणून. किती सुंदर दिसत आहे.